आता टॉप 9 मध्ये काही महत्त्वाच्या बातम्या बघूयात। उपसा जलसिंचन योजनेतील 100 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराप्रकरणी माजी आमदार निर्मला गावित यांना दिलासा। उच्च न्यायालयानं या संदर्भातल्या सर्व दाखल याचिका फेटाळल्या। ठोस पुरावा नसल्यामुळे याचिका फेटाळल्या। आज एसटी कर्मचाऱ्यांचं मुंबईत सेंट्रल एसटी डेपोमध्ये आंदोलन। पगारवाढीच्या फरकाचे मिळणारे हप्ते बंद झाल्यामुळे आंदोलन। एसटी कर्मचाऱ्याच्या मूळ वेतनात 6,500 रुपयांची वाढ करण्यात आल्यानंतर काही महिने हप्ते देऊन पैसे देणं बंद। 5,000 कर्मचारी ठाणे शहरातील जनगणना करणार। मे महिन्यापासून जनगणनेची मोहीम सुरू होणार, तर 2 टप्प्यामध्ये मतमोजणीची प्रक्रिया। पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना ईडीचं समन्स। फेमा कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी ईडीची चौकशी। सिंग पिता पुत्रावरती स्विस बँक खात्यासह काही परदेशी मालमत्तांचे लाभार्थी असल्याचा आरोप। केंद्रीय कामगार आणि शेतकरी संघटनांचा आज देशव्यापी बंद। बँका, सरकारी कार्यालय, वाहतूक सेवा आणि बाजारपेठांवरती परिणाम होणार। विविध कामगार संघटनांचे 30 कोटी कामगार संपात सहभागी होण्याची शक्यता। देशभरात आज बँकांचा संप। कर्मचाऱ्यांचे नवीन कामगार कायद्याविरोधात आंदोलन। रोख व्यवहार, चेक क्लिअरन्स कामावरती परिणाम होण्याची शक्यता। बिश्नोई गँगच्या रडारवरती बॉलिवूडचे सेलिब्रिटी। बिश्नोई गँगकडनं सलमानच्या मेहुण्याला धमकी, सूत्रांची माहिती। तर अभिनेता आयुष शर्माला धमकी देत खंडणीची मागणी, सूत्रांची माहिती। नीरव मोदीच्या दोन्ही भावांना फरार, आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित करा। ईडीची मुंबईतल्या विशेष न्यायालयाला विनंती। तर निशल आणि नेहल मोदी हे दोघेही बेल्जियमचे नागरिक आहेत। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची कोठडीमध्ये असताना 24 वेळा वैद्यकीय तपासणी। तपासणीमध्ये सोनम वांगचुक पूर्णपणे तंदुरुस्त आहेत। त्यांच्या प्रकृतीबाबत कोणतीही चिंता नाही। केंद्र सरकारकडून सुप्रीम कोर्टात भूमिका स्पष्ट।